निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। चिव ये दाणा खा, पाणी पी अन भूर रुडून जा, या ओळी पुढील पिढीच्या कानावर पडाव्यात यासाठी खामगाव येथील कला शिक्षक तथा पक्षीमित्र संजय गुरव हे जनजागृती सोबतच चिमणीला हक्काचं घरटं मिळवून देण्यासाठी 2006 सालापासून धडपड करत आहेत। या उपक्रमामुळे चिमणी जगविण्याचे त्यांचे प्रयत्न फळास येत आहेत। वाढत्या उन्हामुळे जंगल ओस पडतात, त्यामुळे त्यांचा निवास हरवतो। तसेच जलसाठ्यासोबतच अन्नद्रव्य मिळत नसल्याने पक्षी स्थलांतर करतात। सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्यासाठी पक्ष्यांची चढाओढ असते। अशातच काही पक्षीप्रिय नागरिक उन्हाळ्याच्या दिवसात घर तसेच आसपास असलेल्या झाडांवर मातीच्या कुंडीत, प्लास्टिकच्या भांड्यात पाणी ठेवतात। मात्र खामगावात पक्षीमित्र असलेले कला शिक्षक संजय गुरव यांच्या कल्पकतेतून टाकाऊ वस्तूंपासून चिमणींसाठी घरकुल तयार केली आहेत। चिमणी संवर्धनासाठी घरकुल योजना राबवण्यात येत असून या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 1 लाखाच्या वर इको फ्रेंडली घरट्यांचे वितरण करण्यात आले आहे आणि ते या घरकुलचे वाटप जिल्ह्यात नव्हे तर राज्यात करतात। आता तर त्यांचा हा उपक्रम राज्याच्या बाहेर जाऊन 9 राज्यात सुरू केल्याचे शिक्षक गुरव सांगतात। त्यांच्या या कार्यासाठी जवळपास 1000 वर सदस्यही सोबत काम करत आहेत। विविध ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची भांडी, मातीचे घरटे तसेच शहाळापासून तयार केलेले बाउल्स इत्यादी साहित्याचे वाटप सुद्धा पक्षीमित्र संजय गुरव करतात। आज 20 मार्च जागतिक चिमणी दिवस संपूर्ण जगभर 2013 सालापासून साजरा केला जातो, परंतु माझ्याकडे 2006 सालापासून चिमणी संवर्धनासाठी आम्ही कृत्रिम परंतु इको फ्रेंडली लाकडी घरटी वितरण करण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आमचा हा उपक्रम चिवताई घरकुल योजना या नावाने पोहोचलेला आहे आणि यामध्ये सक्रिय कार्यकर्त्यांची संख्या 1000ची वरती आहे आणि आता या मागील 3 वर्षामध्ये हा उपक्रम महाराष्ट्रासोबतच इतर 9 राज्यातही पोहोचलेला आहे। चिमणीला तिचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे ती सैरावैरा आपला घरटं शोधण्यासाठी इकडून तिकडे फिरत असते आणि ही गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही अशी लाकडाची घरटी चिवताईसाठी उपलब्ध करून दिली आणि उपलब्ध करून दिल्यापासून तर आजपर्यंत असं लक्षात आलं, खरंच मोबाईल रेडिएशनमुळे नव्हे तर तिचा अधिवास नाहीसा झाल्यामुळे चिमणीची संख्येत घट झाली किंवा चिमणी शहरातून बाहेर निघाली। तिला घर चिमणी, हाऊस पॅरो असं म्हटलेलं आहे किंवा लाकडी चिमणी म्हटलेलं आहे। तिला जर अशा पद्धतीनं आपण जर घरटं उपलब्ध करून दिलं तर तिच्या परिवारात नक्कीच वाढ होते आणि मी आज अभिमानाने सांगू इच्छितो की माझ्या अंगणात, माझ्या एकट्याच्या अंगणामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ 300-350 चिमण्या आंब्याच्या झाडावरती वास्तव्याला असतात, संध्याकाळच्या मुक्कामाला असतात। आतापर्यंत किती घरटे वाटप केले आपण? आतापर्यंत 1 लाखाच्या वर आमची घरटे वितरण झालेली आहे। जसे 1.25 लाखाच्या जवळपास आमचा हा आकडा आहे आणि आता आमच्या या चिवताई घरकुल योजनेमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही आमचे प्रतिनिधी तयार केले की ते सुद्धा आता तिकडे अशी घरटी तयार करून वितरण करीत आहेत। काय संदेश देणार चिमणी दिनानिमित्त? चिमणी दिनाच्या अनुषंगाने मला एकच संदेश द्यावा असा वाटतो की नुसता 20 मार्च पुरताच हा चिमणी दिन नसावा, तर संपूर्ण वर्षभर हा उपक्रम राबवला पाहिजे। कारण की वर्षातून 3 ते 4 वेळा चिमणी अंडी घालते आणि त्याकरता तिला घरटं पाहिजे। तर शेतकरी बांधवांनी आणि जनसामान्यांनी किमान एक तरी घरटं आपल्या अंगणात लावून चिमणीला अधिवास उपलब्ध करून द्यावा। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत रहा निर्भीड स्वराज्य।